झाडं तोड. दादू नावाचा माझा एक मित्र एकदा माझ्या घरी आला. चहा-पाणी, गप्पा-गोष्टी झाल्यानंतर तो मला सहज म्हणाला, "शेतातली 2 झाडं तोडायची आहेत. मजूर हुडकायला लागलोय. लाकडं पाहुण्यांना द्यायची आहेत." "अरे, झाडं तोडायला कायद्यानं बंदी आहे. हे माहीत नाही काय तुला?" मी त्याला विचारले. "माझ्या शेतातली मी लावलेली झाडं तोडतोय. मला कोण विचारणार?" तो बेफिकिरीनं म्हणाला. "अरे दाद्या, झाडं ही स्थावर मालमत्ता मानली जात असली तरी ती तोडणं आणि नेणं याला अंतर्गत चोरी म्हणतात व इंडियन पिनल कोड 379 अंतर्गत त्यासाठी शिक्षा आहे." मी म्हणालो. "काय शिक्षा आहे?" त्यानं विचारलं. त्याला माहित होतं की मी कायद्याचा अभ्यास केलेला आहे. कोणत्याही प्रकारचं झाड विनापरवानगी तोडणं हा दखलपात्र गुन्हा असून त्यात दोषी आढळल्यास काही वर्षे कारावास व ₹1000 दंड अशी शिक्षा होऊ शकते. मी म्हणालो. "असं होय? मला माहीत नव्हतं." दादू म्हणाला. "अरे दाद्या, इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज असं कायद्यामध्ये म्हणतात. पुढं असं की तोडलेल्या झाडावर पक्ष्यांचं घरटं असेल तर वन्यजीवांची शिकार करण्याच्या कलमाखालीही शिक्षा होऊ शकते. परवानगी घेऊन झाड तोडलं तर त्याच प्रकारची रोपं पुन्हा लावावी लागतात." मी त्याला स्पष्टपणे सांगितलं. एका एकाच दुसरं झाड तोडल्यानं असं काय होणार आहे? त्यानं मला विचारलं. असं प्रत्येकानं एखादं झाड तोडलं तर त्याचे अनेक तोटे आहेत. जलचक्रावर परिणाम होतो. वनस्पती आणि जीवजंतू नष्ट होतात. ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊन कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण वाढते. ग्लोबल वॉर्मिंग वाढते. प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास नष्ट होतो. आग सुद्धा लागण्याची शक्यता आहे. लाकडाचा साठा कमी होईल. मी त्याला सविस्तर सांगितलं आणि तो वैतागून म्हणाला, "मला झाडं तोडण्यासाठी काय करावं लागल एवढंच फक्त सांग." "वृक्ष अधिकाऱ्याकडे रीतसर अर्ज करावा लागेल." मी म्हणालो. "म्हणजे कुणाकडं?" त्यानं विचारलं. "अरे, रेंज फॉरेस्ट ऑफिसरकडे. त्यांच्या ऑफिसात जाऊन 2 प्रतीमध्ये अर्ज कर. एकावर त्यांची पोच आण." मी म्हणालो. एवढी सगळी चर्चा झाल्यानंतर दादू कामाला लागला. त्यानं 2 प्रतीमध्ये अर्ज तयार केला. वन खात्यामध्ये नेऊन दिला. त्यांनी 7 दिवसात पोच देतो म्हणून सांगितले. बरेच दिवस झाले. तसा दादू वन खात्याच्या ऑफिसमध्ये जाऊन आला. तेव्हा त्याला तेथील क्लार्क म्हणाले, "आमच्या ऑफिसचे राऊंड ऑफिसर तुमच्या शेतात येऊन झाडं बघून जातील आणि मग रिपोर्ट करतील." "झाडं कशासाठी बघतात?" दादूनं विचारलं. "अहो, झाडं तोडण्यासाठी काही नियम आहेत. ते झाड कोणत्या जातीचं आहे? हिरडा, साग, चिंच, आंबा, खैर, चंदन, हळद, ऐन अशा 16 जातीच्या झाडांना तोडायला प्रतिबंध आहे. जे झाड निर्जीव, रोगट, वाऱ्यानं पडत असेल किंवा पूर्ण अवस्थेला पोचलेलं असेल, वाहतुकीला अडथळा होत असेल, आग, वीज, पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झालेली असेल किंवा लागवडीला अडथळा होत असेल, तर ते झाड तोडण्यास परवानगी मिळते." क्लार्कनं सविस्तर सांगितलं. दादू घरी आला. एके दिवशी रिटायरमेंटला आलेले राऊंड ऑफिसर दादूच्या घरी आले. दादूनं त्यांचं स्वागत केलं. चहा-पाणी झाल्यानंतर साहेब शेतात जाऊन झाडं पाहून आले. घरी आल्यानंतर त्यांना जेवायला वाढलं. योग्य तो पाहुणचार केला. येण्या-जाण्याचे खर्चाचे पण पैसे दिले. राऊंड ऑफिसरनी आपला रिपोर्ट ऑफिसमार्फत DFO यांच्याकडे कोल्हापूरला पाठवला. काही दिवसांनी DFO ऑफिसकडून पत्र आलं. त्या पत्रात लिहिलं होतं, सदर झाडाची पानं हिरवी असल्याने आपल्या स्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा. दादूनं ते पत्र पाहिलं आणि विचारलं, "मी झाड तोडू का नको?" "पत्रात तसा स्पष्ट उल्लेख नाही," क्लार्कनं सांगितलं. दादू घरी आला. त्याला काय करावं कळेना.
या सर्व प्रक्रियेत जवळ-जवळ 2 महिने उलटून गेले होते. त्याला कोणीतरी एक सुशिक्षित माणूस भेटला आणि म्हणाला, "दादू, आता तुम्ही परवानगीसाठी अर्ज केलायच ना? तोडून टाका तिकडे झाडं." दादूनं 2 मजूर घेऊन झाडं तोडली. त्याचे तुकडे करून पाहुण्यांच्या गावाला ट्रॅक्टरमधून नेऊन दिली. 2 दिवसांनी त्यांच्या घरी दिवाणजी म्हणजे तलाठी आले आणि म्हणाले, "दादू, तुम्ही झाडं तोडली. कुणीतरी ऑफिसकडे चाडी केल्या. मला तुम्हाला घेऊन तहसीलदारनी यायला सांगितलंय. झाडं तोडायला परवानगी नाही. फॉरेस्ट ऑफिसरनी तहसीलदारांच्याकडे तुमची केस पाठवली आहे." दिवाणजी आणि दादू दोघे तहसीलदारांच्याकडे गेले. दादूनं झाडं तोडण्यासाठी परवानगी मागितल्याचा अर्ज, फॉरेस्ट खात्याचे आलेले उत्तर, सर्व कागदपत्र तहसीलदारांना दाखवले. ते म्हणाले, "तुम्हाला प्रांत ऑफिसला कोल्हापूरला जावं लागेल." दिवाणजी आणि दादू प्रांत ऑफिसला गेले. प्रांतांनी सर्व परिस्थिती समजावून घेतली, कागदपत्र तपासली व दादूला ₹1000 दंड केला. आता प्रश्न असा आहे की दादूचं काय चुकलं? धन्यवाद.